आणखी एक महत्त्वाची बातमी। मुंबईच्या नौदल तळाच्या गेटवरून इन्सास रायफल चोरी प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर आली आहे। बंदूक चोरणाऱ्या आरोपींचं नक्षल कनेक्शनही समोर आलंय। तेलंगणा क्राईम ब्रँचने आता या प्रकरणामध्ये तपास सुरू केलाय। मुख्य आरोपीतील एक नौदल अग्निवीर राकेश दुबुल्लाचा मोठा भाऊ आणि या प्रकरणातला आरोपी उमेश दुबुल्ला हा 3 माजी नक्षलींच्या थेट संपर्कात होता। हे तीनही नक्षली यादीत शरण आलेले होते। मात्र शरणागतीनंतरही ते नक्षल चळवळीतील नेत्यांशी गुप्त संपर्कात होते आणि त्यांच्यासोबत काम करत होते असं उघड झालंय। या 3 नक्षल्यांचं आणि उमेश दुबुल्लाचं वारंवार फोनवरूनही संभाषण होत होतं। याच पुराव्यांच्या आधारे मुंबई पोलिसांच्या टीमने तेलंगणामध्ये जाऊन तपास सुरू केलाय। उमेश दुबुल्लाला दलम कमांडर व्हायचं होतं। दलम कमांडर होण्यासाठी त्याला इन्सास AK-47 अशा मोठ्या रायफलींची आवश्यकता होती। त्यासाठी त्याने ही रायफल चोरी केल्याचं समोर येत आहे।